ताई तुमचं नाव काय? कल्पना सुभाष साळुंखे. तुम्ही कुठून आलात? पुण्याहून आले मी. तुम्ही काय करता? मी रिटायर झाले. बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये होते. 2020ला मी रिटायर झाले. आता हाऊसवाईफ. अच्छा. तुम्ही इथे जेव्हा आलात तेव्हा तुम्हाला शारीरिक, मानसिक व्याधी काय होत्या? मानसिक थोडंसं आहे जीवनामध्ये जे काही घडलं त्याच्यामुळे मानसिकता तर आहे आणि बीपीचा एक हाय बीपीचा आहे. अच्छा. काय त्रास व्हायचा तुम्हाला? जे जे अ, व्याधी होते त्यामुळे तुम्हाला काय त्रास खूप जाणवायचा? डॉक्टरांकडे गेल्यावरती चेकअपमध्ये बीपी हाय दाखवलं. त्यांनी गोळ्या वगैरे सजेस्ट केल्या. पण मला काही सिम्पटम नसल्यामुळं माझ्या मनाला असं वाटत होतं की नाही आपल्याला काही गरज नाही आहे गोळ्यांची. म्हणून मी अवॉइडच केल्या त्या. सुरुवातीला घेतल्या मी. पण मी म्हटलं की किती दिवस घ्यायच्या, कारण 2दा-3दा चेकअपला गेले तर प्रत्येक वेळी गोळी लिहूनच द्यायची. तर म्हणून मग मी ते केलं की घेतल्यानंतर पण काही फरक पडत नाही आणि नाही घेतलं तरी काही होत नाही आहे. तर मग मी बंदच करून टाकल्या गोळ्या. तर तुम्हाला कसं वाटतं की औषधाशिवाय माणूस जीवन जगू शकतो का? हा विचार तुम्हाला इथं कसा वाटतो? आल्यानंतर, इथे या शिबिरमध्ये आल्यानंतर हे कळलं की बाबा रोग कशापासून होतात ते आणि आपणच आपल्या शरीराचे डॉक्टर आहोत हे कळलं मला. की आणि जसं विवेकानंदचं आहे ना वाक्य, तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार, तसं आपण इथं आल्यावरती ह्या शिबिरमध्ये कळलं की आपणच डॉक्टर आहोत आणि आपणच आजारी पडणारे आपल्या शरीराला आपणच जोडलेलं आहोत. इथून जाताना तर तुम्ही कोणता विश्वास घेऊन जाता? मी एक विश्वास घेऊन जाते की औषधाशिवाय तर जगू शकतो हे तर आहेच, शिवाय मन आणि शरीर हे दोन्हीवरती आपण कसं कंट्रोल करू शकतो आणि तेच मुख्य कारण असतं सगळ्या आपल्या गोष्टीचं. जीवनाचं दुःखाचं कारण म्हणा किंवा जीवन जगण्याला आपण कसं आनंदाने जगू शकू किंवा दुःखाने जगू शकू, तर दोन्ही कारण मन आणि शरीर हे दोन्ही स्वस्थ राहिले ना तर आपण अगदी म्हणजे स्वर्गासारखं जीवन आयुष्य आपण पृथ्वीवर घेऊ शकतो. आणि आपल्याला प्रकृतीने एवढं दिलेलं आहे की आपल्याला बाकीच्या सप्लिमेंटची काही गरजच नाही आहे. प्रकृतीतूनच आपल्याला मिळणार आहे. फक्त आपला दृष्टिकोन त्याच्या बघण्याचा पाहिजे आणि ते सदुपयोग करता आलं पाहिजे. भरभरून तिनं दिलेलं आहे.